गुड मॉर्निंग. सोल्युशन टॉपिक मध्ये आपण आता प्रॉब्लेम स्टडी करणार आहे. थेरॉटिकल पार्ट आपला सगळा याच्यातला आता कंप्लीट झालाय. पहिला प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे द बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सियस. अ सोल्यूशन ऑफ 50 gram of non-volatile solid in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solid if Kb for ethyl acetate is 2.77 degrees Celsius kilogram per mole. ओके, आता आपल्या याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू काय दिली असणार प्रॉब्लेम मध्ये. गिवन व्हॅल्यू काय आहे बघा. यामध्ये नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट. ओके, इथाइल एसिटेटचा आपल्याला बॉइलिंग पॉइंट एन दिलेला आहे. ओके, तो आपल्याला किती दिला आहे याच्यामध्ये. इथाइल एसिटेटचा बॉइलिंग पॉइंट 77.06. A solution of 50 gram of non-volatile solid in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 डिग्री सेल्सियस. म्हणजे इथाइल एसिटेटच्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे 84.27. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट. इथाइल एसिटेट आपला हा सॉलिड आहे. ओके, म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट आहे. इथाइल एसिटेट हा प्युअर सॉल्व्हेंट आहे आणि त्याच्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 84.27. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल एसिटेट म्हणजे काय असणार आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. तर सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो. T0 घेणं ना. तर का बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट T0 बी हा किती आपला 77.06 डिग्री सेल्सियस. हा बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आहे. ओके, त्यानंतर सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो टीबी, तो किती आपला 84.27 डिग्री सेल्सियस. हा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट काय दिलं आहे. Solution of 50 gram of non-volatile solid in 150 gram of ethyl acetate. आपला सॉलिडचं मास दिलं आहे. ओके, सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन-volatile solid म्हणजे सॉलिडचं मास किती दिलं आपला 50 ग्रॅम दिलेलं आहे. चल का मग सॉलिडचं मास कसं दाखवतो आपण. W2 ह्या सिम्बॉलने सॉलिडचं मास दाखवतो. ते तुम्हाला किती दिलंय 50 ग्रॅम दिलंय. ओके, सॉलिडचं मास किती आपलं 50 ग्रॅम दिलंय. त्यानंतर सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन-volatile solid in 150 ग्रॅम ऑफ इथिल एसिटेट. ओके, म्हणजे की 150 ग्रॅम आपल्याला 150 ग्रॅम आपल्याला सॉल्व्हेंटचं वेट आपल्याला दिलेलं आहे. ओके, सॉलिडचं 50 ग्रॅम दिलं आहे. त्यानंतर सॉल्व्हेंटचं जे वेट आहे W1 मध्ये वेट ऑफ सॉल्व्हेंट प्युअर सॉल्व्हेंट इथाइल एसिटेटचं वेट आपल्याला दिलं आहे. ते किती आहे 150. समजा हा सॉलिडचं वेट आहे W2, W1 सॉल्व्हेंटचं वेट आहे. हे दोन्ही कंबाईन झाले की आपलं सोल्युशन होणार. आता मग दोघांचं वेट आपल्याला दिलं आहे सॉलिड आणि सॉल्व्हेंटचं. आपल्याला फाइंड आउट इथं आणखी व्हॅल्यू काय दिलं आहे. Kb फॉर इथाइल एसिटेट आपल्याला दिलं आहे. ओके, Kb फॉर इथाइल एसिटेट. Kb ची व्हॅल्यू, Kb ला आपण काय म्हणतो इलेव्हेशनिंग बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो इब्लिस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणत असतो. त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2.77 डिग्री सेल्सियस किलोग्राम पर मोल. आता हा ऑलवेज केल्विन मध्ये असतो. म्हणजे काय ना 2.77 केल्विन किलोग्राम पर मोल. लक्षात येतं केल्विन किलोग्राम पर मोल येतं. काय अंडरस्टँड. आता त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं याच्यामधला. इव्हॅल्युएट मोलर मास ऑफ सॉलिड. सॉलिडचं मोलर मास करायचं. सॉलिडचं मोलर मास आपण कुठल्या सिम्बॉल दाखवतो कॅपिटल M2. समजा हे सॉलिडचं मोलर मास ते फाइंड आउट करायचं आपल्याला. ऑलरेडी आपल्याला आता फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला आपल्याला कसं आहे लक्षात घ्या. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला Kb इनटू स्मॉल m. बरोबर आहे. आता Kb इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट आहे. इब्लिस्कोपिक कॉन्स्टंट M म्हणजे काय आपला मोलॅरिटी आहे. आता हेच आपण कसं लिहितो Kb इनटू मोलॅरिटी कसे आपण एक्सप्रेस करत असतो. W2 इनटू काय असणार आहे 1000 डिवाइड बाय M2 इनटू W1. तर बाकी ग्रॅम मध्ये. आपला फॉर्म्युला आहे. आता बघ
याच्यामध्ये आपण आता एक्सप्रेस कसं करणार बघा की आपलं हे M2 काढायचा आहे. M2 जर आपण ह्या साइडला घेतला असेल बरोबर मास ऑफ सॉलिड तुम्हाला काढायचा आहे. मग M2 इक्वल काय ना बघा फॉर्म्युला आपला कसा होणार M2 इक्वल ह्यामध्ये M2 इक्वल फॉर्म्युला कसा होणार 1000 kb into काय होणार into W2 into 1000 हे ऍज इट इज असणार आहे. आता इथला जो आपल्या ह्याच्यामध्ये हा डेल्टा टी तो खाली येणार डिवाइड होणार इंटू काय येणार आहे W1 ते ही ग्रॅम मध्ये. हा आपला एक फॉर्म्युला लक्षात घ्या मोलर मास ऑफ सॉलिड काढण्यासाठी लक्षात आहे. आता मग पहिली प्रोडक्ट तर आपल्या केबी ची व्हॅल्यू किती आपली येतात 2.77 केल्विन किलोग्राम पर मोल. तर काही आपण इथं प्रोडक्ट करा मोलर मास ऑफ सॉलिड तुम्हाला फाइंड आउट करायचं. बघा इथं केबी ची व्हॅल्यू किती आहे 2.77 W2 किती दिला आपल्याला W2 ची व्हॅल्यू किती आहे 50 ग्रॅम आहे. ती इथं प्रोडक्ट करा. त्यानंतर पुढे 1000 ऍड इट इज डिवाइडेड बाय डेल्टा टी. आता डेल्टा टी आपल्याला काढून घ्यावं लागेल. डेल्टा टी आपल्याला दिलेला नाही तर डेल्टा टी कसा करणार आपण डेल्टा टी म्हणजे इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट आहे. हा कसा असतो आपला बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. समजा मग बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन कसा लिहितो आपण Tb मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट T0B. Tb मायनस T0B झाला. ओके लक्षात आहे. आता इथे Tb ची व्हॅल्यू किती आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन Tb ची व्हॅल्यू ती किती आपली 84.27 डिग्री सेल्सिअस 84.27 डिग्री सेल्सिअस. ओके मायनस T0B हा किती आपला 77.06 डिग्री सेल्सिअस. आता ह्या दोघांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं. इथं जे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे डेल्टा टी साठी 7.21 डिग्री सेल्सिअस मिळणार आपल्याला. हे किती मिळणार आहे 7.21 डिग्री सेल्सिअस. लक्षात आहे. आता मग हा 7.21 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन आपल्याला याच्यामध्ये आता केल्विन मध्ये करावं लागेल. तर का केल्विन मध्ये कारण का केबी कशामध्ये घेतलाय आपण केल्विन किलोग्राम पर मोल घेतला. मग इथं आपल्याला काय करावं लागेल सांगा डिग्री सेल्सिअसचा केल्विन करत असताना 273 तिथं ऍड करावं लागेल. समजा किंवा दिलेला डिग्री सेल्सिअस मध्ये ते ऍज इट इज तुम्ही केल्विन म्हणून घ्या. समजा 2.71 केल्विन म्हणा. समजा कारण का इथं आपण काय केलंय केबीचा डिग्री सेल्सिअसची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच आपण केल्विन कन्सिडर केलंय. त्यामुळे इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट सुद्धा जेवढा डिग्री सेल्सिअस आहे तेवढाच केल्विन कन्सिडर करायचा आहे. तर का 7.21 केल्विन झाला. ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुढे करू शकता 7.21 इंटू W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंटचं वेट आपल्याला किती दिलंय 150 दिलंय 150. ते आपण इथं 150 केलं तर आपल्याला इथं काय मिळेल बघा 150 चं झालं तर आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आता मोलर मास ऑफ सॉलिड एंड आहे 128 ग्रॅम पर मोल. ओके सॉलिडच्या एका मोलचं मास आपल्याला 128 एंड आहे. समजा हे मास ऑफ सॉलिड आपल्याला मिळणार. तर का मास ऑफ सॉलिड. ओके म्हणजे ते आपलं काय आहे मास ऑफ सॉलिड. ओके हे काय येणार आहे 128 ग्रॅम पर मोल. अंडरस्टँड. ओके अशा पद्धतीने हे मास ऑफ सॉलिड मोलर मास ऑफ सॉलिड हे आपल्याला मिळणार आहे. मोलर मास ऑफ सॉलिड 128 ग्रॅम पर मोल. अंडरस्टँड. ओके अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये बघा पुढचा प्रॉब्लेम आता हे लक्षात याच्यामध्ये आता सेकंड प्रॉब्लेम काय सांगितलंय बघा आपला 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज dissolved in 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. This solution boils at 319.81 Kelvin. What is molecular formula of sulfur in solution? The boiling point of the solvent is 319.45 Kelvin. Kb दिला आपला
2.42 केल्विन किलोग्राम पर मोल आणि ॲटॉमिक मास सल्फरचं 32 म्यू म्हणजे आपला ॲटॉमिक मास युनिट. ही युनिट आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास युनिट त्यालाच आपण युनिफाईड मास म्हणतो किंवा डाल्टन असं म्हणतो. आपल्याला आता गिवन व्हॅल्यू काय दिलं? गिवन 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू कोणाचं दिलेलं आहे? वेट ऑफ सॉलिड दिलेला आहे. कारण का 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर हा डिझॉल्व करणार आहे 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड मध्ये. जे कार्बन डायसल्फाइड हा सॉल्व्हंट आहे आपला आणि हा सल्फर आहे जो सॉलिड आहे. म्हणजे वेट ऑफ सॉलिड आपण कसं दाखवतो रे? W2 दाखवतो ना. वेट ऑफ सॉलिड W2 हे किती आपलं 3.795 ग्रॅम हे दिलं आहे. डिसॉल्विंग 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड म्हणजे आपल्याला वेट ऑफ सॉलिड दिलं आहे. वेट ऑफ सॉलिड किती आहे? 100 ग्रॅम दिलं आहे. 100 ग्रॅम. त्यानंतर दिस सोल्युशन बॉइल्स ॲट 319.81 केल्विन म्हणजे आपल्या इथं बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलेला आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपण कसं दाखवतो? टीबी ने दाखवतो. ते बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन टीबी हा दिला आपला 319.81 केल्विन हा आपल्याला दिलेला. त्यानंतर पार्टीज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन सोल्युशन म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आपण कसं दाखवतो? T0P. बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट T0P ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. ती T0P ची व्हॅल्यू किती आपली बघा? 319.45 केल्विन. ओके. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर काढायचा आपल्याला. Kb ची व्हॅल्यू दिली आहे. Kb फॉर CS2. Kb म्हणजे इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट और इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 2.42 केल्विन किलोग्राम पर मोल. केल्विन किलोग्राम पर मोल ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. ॲटॉमिक मास पण आपल्याला दिलं आहे. ॲटॉमिक मास हे आपल्याला दिलेलं आहे. ॲटॉमिक मास ऑफ सल्फर 32 म्यू और 32 डाल्टन. युनिफाईड मास हे दिलं आपल्याला. आता त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा. आता लक्षात घ्या मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्याचं मोलर मास काढलं पाहिजे. सल्फरचं मोलर मास काढल्याशिवाय मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता येणार नाही. आता मोलर मास ऑफ सॉलिड काढण्याचा फॉर्म्युला काय आपला? Kb दिलाय ना. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. सेम आपलं रिलेशन आपलं लास्ट प्रॉब्लेम सारखं. मला काय नाही डेल्टा Tb पहिल्यांदा काढून घेऊ आपण. डेल्टा Tb आपल्याला दिलेला आहे. डेल्टा Tb सी काढून कसं लिहितो आपण? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कसा असतो आपला? Tb आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सोल्युशन T0. ओके. आता Tb ची व्हॅल्यू बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपला किती दिलेला आहे? 319.81 दिलेला आहे. 319.81 मायनस T0P म्हणजे काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. तो किती आपला? 319.45 आहे. ते दोघांच्या मध्ये एकदम कमी डिफरन्स आहे. लक्षात घ्या. ते आपल्याला त्याची व्हॅल्यूची आपल्याला मिळणार आहे. ती आपल्याला किती येणार आहे? 0.36 केल्विन एवढी येणार. हो का? हा इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट आहे डेल्टा Tb. आता त्यानंतर आपण फॉर्म्युला जो यूज करणार आहे तो डेल्टा Tb कडून काय असणार आहे? Kb इनटू स्मॉल a. स्मॉल a म्हणजे मोलॅरिटी. मोलॅरिटी काय डायरेक्ट दिलेली आहे आपल्याला. तर मोलॅरिटी कसं करतो आपण? W2 इनटू 1000 ओके डिवाइड बाय W1 ओके डिवाइड बाय M2 इनटू W2.
M2 into W1 in gram. ओके, आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिड काढायचा तर फॉर्म्युला कसा येणार आहे M2 काय येणार बघा, M2 आपण या साइडला घेतला तर इथे काय येणार आहे Kb into W2 into 1000 divided by, ओके, divided by हा डेल्टा Db डिवाइड डेल्टा Db into काय येणार आहे W1 in gram. ओके, लक्षात. आता इथं व्हॅल्यू फक्त पुट अप करायचं आहे आपल्याला. ती व्हॅल्यू पुट अप केल्यावरती कसं येणार आहे आपल्याला बघा, M2 काय येणार बघा, मग Kb ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे 2.42 Kb किलोग्राम पर मोल. Kb ची व्हॅल्यू आपण लिहिले, त्यानंतर W2 दिला आपला 3.795 ओके into 1000 divided by, ओके, डिवाइडेड बाय हे आपलं कसं आहे ना बघा डेल्टा Db ची व्हॅल्यू किती आहे आपली 0.36 into W1 आपला वेट ऑफ सॉल्व्हंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 100 ग्रॅम, ते आपण इथे घेणार आणि त्यानंतर आपण इथे सिंपलिफिकेशन करणार आहे. त्यावेळी आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिडची व्हॅल्यूची मिळणार आहे की 255.1 मिळणार आहे, 255.1 ग्रॅम पर मोल समजा एका मोलची. ओके, 255.1 मिळणार आहे. ते आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिड झालं M2 ची व्हॅल्यू मिळाली. जे सॉलिड आपला कुठला आहे सल्फर आहे ना, याच्यामध्ये सल्फर हा सॉलिड आहे, सल्फरचं मोलर मास मिळालंय. तुम्हाला विचारलंय सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, सल्फरच्या एका ऍटमचा मास आपला 32 डाल्टन आहे, 32 म्यू आहे मीथाइल मास. तर लक्षात घ्या मॉलिक्युलर फॉर्म्युला सल्फर काढायचा आहे, ते आपल्याला कसं आहे ना बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर कसं आहे ना बघा. आता आलेलं मोलर मास ऑफ सॉलिड आहे, मोलर मास ऑफ सल्फर डिवाइड बाय एटॉमिक मास ऑफ सल्फर. ओके, डिवाइड बाय एटॉमिक मास ऑफ सल्फर. नंबर ऑफ एटम्स आपण करूया ना याच्यामध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला करणार आहे म्हणजे काय नंबर ऑफ एटम्स ऑफ सल्फर होणे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, नंबर ऑफ एटम्स पण आहे, नंबर ऑफ एटम्स ओके, नंबर ऑफ एटम्स ऑफ सल्फर, नंबर ऑफ एटम्स ऑफ सल्फर. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर किती, मोलर मास ऑफ सल्फर 255.1 आहे डिवाइड बाय एटॉमिक मास आपलं 32 म्यू आहे. ते आपलं टोटल इथं हिच्यामध्ये बघा त्याची व्हॅल्यूची आपल्याला मिळत असते 7.9. समजा ही तो आपला 7.9. आता 7.9 जर राउंड अप केलं तर राउंड अप करताना आपण 1 चे ऍडिशन करत असतो, म्हणजे हे नियर इक्वल टू काय आलं आपलं 8 आलं. समजा 8 आलं. आता हे 8 येत असेल तर नंबर ऑफ एटम सल्फरचं 8 आहे, 255.1 ग्रॅम ऑफ सोल्युट मध्ये एवढे आपले सल्फरचे एटम्स आहेत. मग आता सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आला, नंबर ऑफ एटम्स 8 असतील तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे ना बघा, याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर तर ती किती येणार आहे S8 येणार. समजा हे लक्षात ठेवायचं, आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर मिळाला S8. समजा ओके, अशा पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला सल्फर मिळेल. अंडरस्टँड.
ओके लेट्स स्टार्ट. प्रॉब्लेम्स आपला काय आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये 1.02 ग्रॅम ऑफ युरिया पेट dissolved in 98.5 gram of certain solvent decreases its freezing point by 0.211 Kelvin. 1.069 gram of unknown compound when dissolved in 86 gram of the same solvent decreases the freezing point by 0.34 Kelvin. Calculate molar mass of unknown compound. Molar mass of urea 60 gram per mole. सगळं हे आपल्याला दिलं आहे. आता इथं बघा गिवन व्हॅल्यू काय येणार आहे बघा. एक आपला युरिया सॉल्यूट आहे आणि दुसरा कुठला आहे अननोन कंपाऊंड आहे. हे दोन सॉल्यूट आहेत सर. पहिल्यांदा आपण गिवन व्हॅल्यू युरियासाठी लिहूया. युरियासाठी काय काय दिले बघा. युरियाचा आपल्याला वेट दिला की किती युरियाची वेट दिली आपल्याला. वेट ऑफ युरिया W1 किती आपला 1.02 ग्रॅम आहे ना. वेट ऑफ युरिया दिलाय. ओके त्यानंतर मोलर मास ऑफ युरिया तुम्हाला किती दिलाय. मोलर मास ऑफ युरिया किती दिला आपला. हे मोलर मास ऑफ युरिया 1.02 ग्रॅम ऑफ युरिया when dissolved in 98.5 gram of certain solvent decreases the freezing point. एवढा freezing point तो डिक्रीज करणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला वेट ऑफ सॉल्यूट दिलाय. युरिया वेट ऑफ सॉल्यूट आहे म्हणजे W2 ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 1.02 ग्रॅम. हा युरिया कशामध्ये डिसॉल्व करणार आहे आपण 98.5 ग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट. इथे वेट ऑफ सॉल्व्हेंट काय असतं आपलं W1 असतं आणि वेट ऑफ सॉल्व्हेंट काय असतं W2 असतं. वेट ऑफ सॉल्व्हेंट आपलं किती आहे 98.5 ग्रॅम बरोबर. आणखी काय दिलंय बघा. नेक्स्ट याच्यामध्ये डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ओके डिक्रीज इट्स फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होत आहे म्हणजे युरिया हा सॉलिड त्या 98.5 ग्रॅम सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व केल्यावरती तो फ्रीजिंग पॉइंट कमी होत आहे डिक्रीज होत आहे. फ्रीजिंग पॉइंट कमी होत आहे म्हणजे तो काय असणार आहे डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट असणार आहे. पण डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट कसं दाखवतो आपण. डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ न दाखवतो ना आपण. डेल्टा टीएफ तो डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट किती आपला 0.211 केल्विन. हा आपला डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे. त्यानंतर मोलर मास ऑफ सॉलिड M2 ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. किती आपला हा मोलर मास ऑफ सॉलिड 60 ग्रॅम पर मोल. तर हा पण आपल्याला दिला आहे मोलर मास ऑफ सॉलिड 60 ग्रॅम पर मोल. त्यानंतर नेक्स्ट इथं बघा अननोन कंपाऊंड साठी आता दिलं. दोन ह्याच्यामध्ये दिले एक अननोन कंपाऊंड साठी आणि एक युरिया साठी. आता अननोन कंपाऊंड आहे अननोन कंपाऊंडचं मास दिलंय 1.069 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड. म्हणजे आपल्या इथं अननोन कंपाऊंडचा आपण वेट इथं लिहूया W2 डॅश म्हणूया आपण याला. W2 डॅश वेट ऑफ अननोन कंपाऊंड. हा सॉल्यूट आहे. दुसरा आता दोन सॉल्यूट आहेत. एक युरिया सॉल्यूट आहे दुसरा कुठला आहे अननोन कंपाऊंडचा सॉल्यूट आहे. W2 डॅश याची व्हॅल्यू किती दिली आपला 1.069. ओके अननोन कंपाऊंडचं वेट आपलं 1.069 ग्रॅम दिलेलं आहे. त्यानंतर पेंट डिसॉल्व्ड इन 86 ग्रॅम ऑफ दी सेम सॉल्व्हेंट 86 ग्रॅम ऑफ दी सेम सॉल्व्हेंट. द वेट ऑफ सॉल्व्हेंट दिलं आहे ह्याच्यासाठी किती आपलं W1 डॅश याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे W1 डॅश ही किती आपल्याला 86 ग्रॅम दिलं आहे. हे किती आपलं 86 ग्रॅम. डिप्रेसेस द फ्रीजिंग पॉइंट बाय 0.34. आता ह्यावेळी डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट किती असणार डेल्टा टीएफ अननोन कंपाऊंड साठी 0.34. म्हणजे इथं डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आली आपली 0.34 केल्विन आहे. समजा 0.34 केल्विन. कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड. म्हणजे तुम्हाला अननोन कंपाऊंडचा मोलर मास तुम्हाला काढायचा आहे. M2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. इथं आपण ह्याचं मोलर मास जे आहे ते आपण M2 डॅश म्हणूया कारण का युरियाचं मोलर मास आपण M2 म्हणलं. तर का आता मग ह्याचा आपल्याला
अननोन कंपाऊंडचं मोलर मास काढायचं आहे. हे काढण्यासाठी फॉर्म्युला सेम आपण वापरणार आहे. मोलर मास ऑफ सॉलिड आणि डिप्रेशन फ्रीझिंग पॉइंटचं रिलेशन देणार आहे. परंतु तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये Kf ची व्हॅल्यू दिलेली आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट दिलाय की आपल्याला Kf त्याशिवाय मोलर मास ऑफ सॉलिड करता येणार. कारण का डेल्टा TF इज इक्वल टू Kf into m असतो ना. m म्हणजे W2 into 1000 डिवाइड बाय W2 into W1 असतो. म्हणजे Kf ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता Kf ची व्हॅल्यू पहिल्यांदा की युरियाचा आपल्याला त्या व्हॅल्यू दिले आहे. त्या युरियाच्या व्हॅल्यूवरून पहिल्यांदा Kf ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट Kf ची व्हॅल्यू युरियाच्या गिवन व्हॅल्यूवरून आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. आता Kf ची व्हॅल्यू आपल्याला कशी काढता येणार बघा लक्षात घ्या. Kf ची व्हॅल्यू आता मी इथे लिहितो. आता इथे बघा युरियासाठी आता घेतोय कसा आपला फॉर्म्युला आहे बघा डेल्टा TF इज इक्वल टू काय आहे आपला Kf into m. तर का मोलॅरिटी. आता हे काय आहे Kf into मोलॅरिटी आपण कसं दाखवू W2 into 1000 डिवाइड बाय m2 into काय आहे W1 ही ग्रॅम मध्ये. बरोबर आहे ना. ओके. मग आता तुम्हाला Kf काढायचं ना. इथं व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला. डेल्टा TF ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. m2 दिलाय मोलर मास दिलाय W2 दिलाय W1 दिलाय. फक्त Kf काढायचं आहे त्यातला. Kf काढल्याशिवाय आपल्याला की अननोन कंपाऊंडचं मोलर मास काढता येणार नाही. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट Kf इज इक्वल टू हे आपल्याला आता काय होणार बघा डेल्टा TF into m2 ओके into W1 हे ग्रॅम मध्ये असणार आहे. Kf इज इक्वल टू बघा याच्यामध्ये डिवाइडेड बाय काय होणार आहे W2 into काय येणार आहे 1000. बरोबर आहे ना. फॉर्म्युला असाच होणार की नाही. ओके Kf इज इक्वल टू Kf Kf हा W2 into 1000 डिवाइड केलेला डेल्टा TF into m2 into W1. तर काय इथं आपलं हे डेल्टा TF आहेच नाही तर. ओके तर लक्षात घ्या ही कसं आहे बघा डेल्टा TF ची जी व्हॅल्यू आहे डेल्टा TF हा जो आहे आपला डिप्रेशन इनक्रीजिंग पॉइंट आहे त्यालाच आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो. त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डेल्टा TF आपल्याला दिलेला आहे. इथे इथं 0.22211 ही व्हॅल्यू दिली आहे. 0.211 मोलर मास ऑफ युरिया पण दिला आपला किती दिलाय 60 ग्रॅम पर मोल हा दिलेला आहे. इथं 60 ला. त्यानंतर वेट ऑफ सॉल्व्हंट दिलाय. सॉल्व्हंटचं वेट किती आपलं 98.5 दिलाय. सॉल्व्हंटचं वेट 98.5 डिवाइड बाय W2 किती आपला W2 आता 1.02 दिलाय. आणि पुढे काय आहे आपलं 1000. ह्याच्यावरून आपल्याला Kf ची व्हॅल्यू काढता येईल. Kf ची व्हॅल्यू तर Kf ची व्हॅल्यू कसं येणार बघा हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सिम्प्लिफिकेशन करून Kf ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. किती येईल बघा ह्याच्यामध्ये 0.211 into 60 into 98.5 किती आलं 1247. ओके 1247.01 डिवाइड बाय 1.02 into 1000. ओके ते आपलं 1020 आलं ना. आता याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती किती येईल बघा याच्यामध्ये 1247.01 डिवाइडेड बाय 1020 हे 1.22 येते. तर 1.22 युनिट काय आपलं केल्विन किलोग्राम पर मोल. हा आपल्याला काय मिळाला Kf मिळाला. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 1.22 केल्विन किलोग्राम पर मोल ही आपल्याला मिळालेली आहे. तर ह्याची की आपण आता नेक्स्ट आता Kf मिळाला. आता अननोन कंपाऊंडचं मोलर मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला आता सेम एंड आहे. कसं आहे ना सांगा. ओके अननोन कंपाऊंडचं मोलर मास
बघा इथं फॉर्म्युला कुठला येणार सेम डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय येणार केएफ इंटू एम. ओके आता इथे कसं होणार केएफ इंटू आता W2 डॅश म्हणणार आपण W2 डॅश इंटू 1000 डिवाइड बाय M2 डॅश इंटू काय येणार आहे W1 डॅश. ओके W1 डॅश. ओके आता मग आपलं M2 डॅश काढायचं ना. M2 डॅश इज इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला ओके डेल्टा केएफ इंटू W2 डॅश इंटू 1000 डिवाइडेड बाय हे काय येणार डेल्टा टीएफ इंटू काय येणार आहे डेल्टा टीएफ इंटू W1 के डॅश ग्रॅम बरोबर ना. मग आता व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही केएफसी वाले आपण काढलेले आहेत 1.22 केल्विन किलोग्राम पर मोल. सो काही इथे घ्या 1.22 केल्विन किलोग्राम पर मोल. W2 डॅश ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. W2 डॅश किती आपला 1.069. तो इथे घ्या 1.069 into 1000 divided by delta TF. डेल्टा टीएफ अननोन कंपाउंड चा किती आहे 0.34 आहे. हे 0.34 ओके इनटू W1 डॅश. W1 डॅश किती आपला अननोन कंपाउंड चा 86 आहे. ओके ती व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे. इथे आपण सिंप्लिफिकेशन करायचं त्यावेळी आपल्याला आन्सर इथे मिळणार आहे 67.3 ग्रॅम पर मोल. ओके एवढा आपल्याला M2 डॅश ची व्हॅल्यू मिळणार आहे. M2 डॅश ओके ते आपल्याला काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये मास ऑफ अननोन कंपाउंड मोलर मास ऑफ अननोन कंपाउंड केलं आहे. मग आपल्याला हे काय होणार मोलर मास ऑफ अननोन कंपाउंड. ओके मोलर मास ऑफ अननोन कंपाउंड ते आपल्याला किती मिळणार आहे 67.03 ग्रॅम पर मोल. ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला अननोन कंपाउंडचं मास मिळणार आहे. ओके लक्षात ना अंडरस्टँड. त्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघणार आहे बघा प्रॉब्लेम नंबर 4 काय आपला व्हॉट इज द मोलर मास ऑफ सॉलिड इफ सोल्यूशन इज प्रिपेयर्ड बाय dissolving 0.822 gram of it in 300 milli-dm3 m-dm3 milli-dm3 of water has osmotic pressure of 149 mmHg at 298 Kelvin. ओके आता लक्षात काय गिवन व्हॅल्यू तुम्हाला इथे काय दिलंय बघा या प्रॉब्लेम साठी गिवन जो आहे आता याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये मोलर मास ऑफ सॉलिड आपल्याला काढायचा आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्या M2 ची व्हॅल्यू मोलर मास ऑफ सॉलिड आपण कसं लिहितो कॅपिटल M2. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सॉलिडचं मोलर मास कॅपिटल M2 हे फाइंड आउट करायचं. आता मोलर मास ऑफ सॉलिड काढायचा आहे. इफ सोल्युशन इज प्रिपेयर्ड बाय डिसॉल्विंग 0.228 ग्रॅम ऑफ इट. म्हणजे आता सॉलिडचे वेट दिलाय किती सॉलिड आपण डिसॉल्व करणार आहे 0.822 ग्रॅम सॉलिड डिसॉल्व करणार आहे. म्हणजे सॉलिडचं वेट तुम्हाला दिलंय. वेट ऑफ सॉलिड आपण कसं लिहितो W2 लिहितो ना. इथे वेट ऑफ सॉलिड W2 0.822 ग्रॅम आपल्याला किती दिलेला आहे ओके 0.832 in 300 milli-dm3 of water. ओके तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिलाय किती दिलाय 300 milli-dm3. आता m-dm3 म्हणजे milli-dm3 याचं कन्वर्जन dm3 मध्ये करायचं आहे. तर का आपल्या लक्षात घ्या 1 dm3 मध्ये किती असतं आपलं 1000 ml असतं लक्षात घ्या. milli-dm3 चा dm3 मध्ये करण्यासाठी 300 into 10⁻³ dm3 होणार आहे. तर का आता हे किती येणार सांगा मग 10⁻³ इकडे आलं 0.3 होणार नाही 0.3 dm3 आपलं हे होणार आहे. तर काय की व्हॉल्यूम मिळेल तुम्हाला. आणि त्यानंतर ऑफ वॉटर हॅज ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू तुम्हाला दिले. ऑस्मोटिक प्रेशर आपण पाय ला दाखवतो
त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 149 mmHg हे ऑस्मोटिक प्रेशर दिलं आणि टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे ते टेम्परेचर किती आपलं 298 केल्विन आहे का टेम्परेचर किती दिलं आपल्याला 298 केल्विन हे दिलेलं आहे आता मग बघा याच्यामध्ये परत आपल्याला काय करायचं आता मोलर मास ऑफ सॉलिड काढायचं आहे आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलर मास ऑफ सॉलिड यातलं रिलेशन माहित आहे आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलर मास ऑफ सॉलिड काय असतं तो फॉर्म्युला काय पाय इक्वल काय असतो CRD ना तर का C म्हणजे काय कॉन्संट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम आता हे सॉलिडचं काढायचं आहे म्हणजे N2/V * RT समजा म्हणजे हे कसं आलं आपलं पाय इक्वल ओके नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड म्हणजे मास डिवाइडेड बाय मोलर मास ओके नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास डिवाइडेड बाय मोलर मास ना मास आपण W दाखवतो मोलर मास कॅपिटल M ला दाखवतो सॉलिडचं नंबर ऑफ मोल्स आहेत म्हणजे सॉलिडचं मोलर मास W2 आणि सॉलिडचं मास W2 आणि मोलर मास M2 येणार M2 * काय येणार आहे RT डिवाइड बाय हे काय येणार आहे T तर का म्हणजे अशा पद्धतीने ही फॉर्म्युला म्हणणार पाय W2 RT डिवाइड बाय M2 आपल्याला मोलर मास ऑफ सॉलिड काढायचं म्हटलेलं आहे त्यामुळे M2 येणार M2 काय येणार आहे W2 RT डिवाइड बाय V तर का अशा पद्धतीने हा फॉर्म्युला मिळेल आता W2 ची व्हॅल्यू किती आपली वेट ऑफ सॉलिड आपल्याला दिलं आहे 0.822 ग्रॅम दिलं आहे हे 0.822 आता गॅस पर्सेंटची व्हॅल्यू ती आपली आता गॅस पर्सेंट आपण इथं सुरू घेणार आहे इथं प्रेशर आपल्याला दिलं आहे ऑस्मोटिक प्रेशर mmHg मध्ये आपल्याला दिलेलं आहे mmHg मध्ये 149 mmHg आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आता 149 mmHg चं कन्वर्शन आपल्याला एटमॉस्फियर मध्ये करावं लागेल तर का आता 149 mmHg चं एटमॉस्फियर मध्ये कसं करणार आहे आता हे रिलेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे एकदम तर का 1 एटमॉस्फियर ची व्हॅल्यू किती असते आपली 760 mmHg असते तर का 760 mmHg मध्ये 1 एटमॉस्फियर असतं आता 149 mmHg चा अर्थ लक्षात घ्या हेच आपण आता इथे कन्वर्ट करूया आता 149 डिवाइड बाय हे काय येणार आहे 760 तर का इथं व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये 0.196 एटमॉस्फियर तर का 0.196 एटमॉस्फियर ही आपल्याला पायची व्हॅल्यू इथे मिळाली आहे आता ही जी पायची व्हॅल्यू आहे ती आपण आता इथं पुट अप करणार इथे घ्या गॅस पर्सेंट आपल्याला किती येणार इथं गॅस पर्सेंटची व्हॅल्यू तर गॅस पर्सेंट घेणार आहे R म्हणजे गॅस पर्सेंट प्रेशर आपण कशामध्ये केलंय ऑस्मोटिक प्रेशर एटमॉस्फियर मध्ये घेतलंय व्हॉल्यूम कशामध्ये dm क्यूब मध्ये जर प्रेशर एटमॉस्फियर मध्ये असेल व्हॉल्यूम dm क्यूब मध्ये असेल तर गॅस पर्सेंटची व्हॅल्यू सुद्धा लिटर एटमॉस्फियर मध्येच घ्यायची dm क्यूब मध्ये लिटर ना तर गॅस पर्सेंटची व्हॅल्यू सुद्धा लिटर एटमॉस्फियर मध्ये घ्यायचं त्यामुळे गॅस पर्सेंट R असणार आहे 0.0822 लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन तर अशा पद्धतीने आपल्याला हा मिळणार मग तो आपण इथे घेतला 0.822 R ची व्हॅल्यू ऍड करा 0.0822 बरोबर टेम्परेचर किती आहे आपलं टेम्परेचर 298 केल्विन आहे 298 केल्विन ते आपण इथे घेणार आहे डिवाइडेड बाय पाय ऑस्मोटिक प्रेशर ते आपलं किती असतं 169 तर का 0.169 into P व्हॉल्यूम ऑफ द पाईप dm क्यूब आहे इथं आपल्याला मिळणार आहे मोलर मास M2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार आहे सॉल्व्ह केल्यानंतर ती आपल्याला बघायचं 342 ग्रॅम पर मोल मिळेल तर का 342 ग्रॅम पर मोल तर का 342 ग्रॅम पर मोल मिळेल एका मोलचं एवढे येणार त्यामुळे मोलर मास ओके मोलर मास ऑफ सॉलिड किती आलं आपलं 342 ग्रॅम पर मोल एका मोलचं लक्षात अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम आहे लक्षात आहे ना
लक्षात प्रॉब्लेम नंबर 5 आपला काय आहे बघा 0.2 मोलर aqueous solution monolite aqueous solution of KCl freezes at minus 0.680 degree Celsius. Calculate Panta factor and osmotic pressure of solution at 0 degree Celsius. KFC value दिले 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आपल्या एका गिवन व्हॅल्यू मध्ये मोलॅरिटी दिले. मोलॅरिटी आपण स्मॉल m ने रिप्रेझेंट करत असतो. त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.2 मोलर. ती व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. आणि त्यानंतर aqueous solution of KCl freezes. aqueous solution of KCl हा फ्रीज होणार आहे. ओके. त्यानंतर calculate Panta factor I and osmotic pressure of solution आपल्याला काढायचं आहे 0 डिग्री सेल्सिअस ला. KFC व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्या त्यामध्ये व्हॅल्यू सी दिलेली आहे. ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ती आपली बघा पुन्हा दिलेली आहे इथं 0.2 मोलर aqueous solution KCl freezes. ओके KCl सोल्युशनचा आपला फ्रीजिंग पॉइंट इथं दिलेला आहे. म्हणजे डेल्टा TF ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे. डेल्टा TF हा किती दिला आपल्याला 0.680 फ्रीजेस. डेल्टा TF किती दिला आपल्याला 0.680 केल्विन हा दिलेला आहे. तर डेल्टा TF ची व्हॅल्यू काढायला लागेल. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिला आपला. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती आपला TF. TF मध्ये काय असतो आपला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती दिलाय -0.680 डिग्री सेल्सिअस हा आपल्याला दिलेला आहे. ओके हा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलाय. मग आता लक्षात घ्या फ्रीजिंग पॉइंट ऑफ आपला प्युअर सॉल्व्हंट किती असतो आपला 0 डिग्री सेल्सिअस असतो ना. प्युअर सॉल्व्हंट म्हणजे वाटर घेत असतो आपण कुठला दिलेला नसेल तर 0 डिग्री सेल्सिअस असतो. लक्षात घ्या. आपल्याला डेल्टा TF ची व्हॅल्यू काढायची आहे. डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपला कसा असणार आहे त्याची व्हॅल्यू आपण कशी काढत असतो T0F मायनस काय असतो आपला T0F मायनस TF. ओके आता T0F ची व्हॅल्यू किती असते आपली T0F ची व्हॅल्यू आपली 0 डिग्री सेल्सिअस आहे मायनस हा आपला TF ची व्हॅल्यू किती आहे -0.680 डिग्री सेल्सिअस. की ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता इथं काय होणार बघा 0 डिग्री सेल्सिअस की मायनस मायनस काय होणार आपल्या इथं प्लस होणार प्लस 0.680 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे सी किती झालंय 0.680 डिग्री सेल्सिअस. चलो आता किती मिळेल सांगा आपल्याला डिग्री सेल्सिअसचा आपण कशामध्ये लिहिणार आहे आता केल्विन मध्ये लिहिणार आहे. केल्विन मध्ये किती येणार सांगायचं हेच पहिले आपण केल्विन मध्ये लिहिला 0.680 केल्विन. तर चलो आता मग हा जो तुम्हाला डेल्टा TF मिळालाय डेल्टा TF म्हणजे काय असतो आपला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असतो. हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपला कुठला आहे सांगा हा आपला ऑब्झर्व्ड आहे. लक्षात घ्या ऑब्झर्व्ड. ओके ऑब्झर्व्ड असतो डेल्टा TF असतो तो आपण असा काढायचा असतो. लक्षात घ्या प्रॉब्लेम मध्ये तो दिलेला असतो. समजा जो दिलेला असतो तो सोल्युशनचा असतो. सोल्युशनचा किती दिलाय -0.680 डिग्री सेल्सिअस आहे. आणि सॉल्व्हंट दिलेला आहे. सॉल्व्हंट किती घेत असतो आपण वॉटर घेत असतो. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आपला किती असतो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन असतो. समजा तो आपण घ्यायचा. समजा त्यामुळे इथं 0 डिग्री सेल्सिअस वॉटर झाला ते करून आपण डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट हा ऑब्झर्व्ड डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट झाला. आता आपल्याला परत काय करायचं याच्यामध्ये क्वांटा फॅक्टर हा काय असतो आपला ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइड बाय थेओरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते. आता इथे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली कुठली दिलेली आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट दिले ना. आपला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कुठला मिळाला आपल्याला इथं ऑब्झर्व्ड मिळालाय. आता थेओरेटिकल काढायचा आहे. थेओरेटिकल KF च्या व्हॅल्यूवरून काढणार थेओरेटिकल. आता थेओरेटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट तो आपल्याला कसा आहे ना आपला डेल्टा TF थेओरेटिकल. ओके
डेल्टा टीएफ थेऑरेटिकल याची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट थेऑरेटिकल आपला हा कसा आहे ना फॉर्म्युला कुठला आहे आपला kf into m kf म्हणजे काय असतो आपला kf ची व्हॅल्यू क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट मग ह्यालाच आपण काय म्हणतो मोलर डिप्रेस मीन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट आणि स्मॉल m काय असणार आपली मोलॅरिटी असणार आहे तर सर मोलॅरिटी तुम्हाला दिले इथे पॉइंट टू मोलर ना तर कमिंग द व्हॅल्यू पुट अप करा तुम्ही आता kf ची व्हॅल्यू किती आहे 1.86 आहे मोलॅरिटी किती आपली 0.2 आहे तो का हे आपल्याला करायचं आहे याचं जे सिम्प्लिफिकेशन मिळणार आहे ते 0.372 केल्विन अशा रीतीने हा थेऑरेटिकल डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट मिळेल थेऑरेटिकल कशावर काढायचा असतो kf into m हा फॉर्म्युला घेऊन आणि ऑब्झर्व्ड कसा काढायचा असतो इथं प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या व्हॅल्यूवर T0 F minus TF समजा T0 F म्हणजे काय फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट TF म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन HCl सोल्युशन मध्ये दिले ना सॉल्व्हेंट आपला प्युअर सॉल्व्हेंट वॉटर असतो त्याचा 0 डिग्री सेल्सिअस असतो लक्षात घ्या फ्रीजिंग पॉइंट ठीक आहे लक्षात ना आता मग कट-ऑफ फॅक्टर आहे इज इक्वल टू काय असतो आपला ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइड बाय थेऑरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कट-ऑफ फॅक्टर ओके कट-ऑफ फॅक्टर स्मॉल i ओके तो स्मॉल i ने आपण दाखवतो हा काय असतो आपला कट-ऑफ फॅक्टर i इज इक्वल टू डेल्टा tf ऑब्झर्व डिवाइड बाय डेल्टा tf थेऑरेटिकल ओके म्हणजे i इज इक्वल टू ऑब्झर्व काय असणार आहे ऑब्झर्व डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट किती आपला 0.680 केल्विन आहे ओके हा आपण इथे लिहिला डिवाइडेड बाय ओके थेऑरेटिकल किती आपला थेऑरेटिकल डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट किती आहे -0.372 आहे तो का 372 केल्विन ही केल्विन कॅन्सल झालं तर i इज इक्वल टू कट-ऑफ फॅक्टर i ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 1.83 तर त्याची कट-ऑफ फॅक्टर आपल्याला 1.83 मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परत काय विचारलं याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर काढायचं आहे ऑस्मोटिक प्रेशर ओके कट-ऑफ फॅक्टर i ची व्हॅल्यू विचारले आपल्या इथं कट-ऑफ फॅक्टर i आणि ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला पाय विचारलं ऑस्मोटिक प्रेशर पाय आता कट-ऑफ फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर कसं काढणार आहे कट-ऑफ फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर त्या दोघांचं रिलेशन आपलं कसं आहे कट-ऑफ फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर कट-ऑफ फॅक्टर i इज इक्वल टू काय असतो आपला पाय ऑब्झर्व्ड डिवाइड बाय काय असतो पाय थेऑरेटिकल ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर डिवाइड बाय थेऑरेटिकल ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला इथं थेऑरेटिकल ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला फाइंड आउट करता येतं फॉर्म्युला आपण घेऊ शकतो कुठला फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्या याच्यामध्ये पाय इज इक्वल टू काय असतो आपला CRT ना ओके CRT C म्हणजे कॉन्संट्रेशन आहे कॉन्संट्रेशन आपलं कॉन्संट्रेशन कसं आहे आपलं सांगा कॉन्संट्रेशन N2 by V ना नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम इनटू काय आपलं RT आहे बरोबर आता N2 ची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स आता नंबर ऑफ मोल्स तर आपल्याला दिलेले आहेत ना नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय मोलॅरिटी ना मोलॅरिटी म्हणजे काय असते नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन काय असतं आपलं नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड मोलॅरिटी आपल्याला दिले नंबर ऑफ मोल्स 2 मोल दिले ना नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन वॉल्यूम आपल्याला इथं 1 लिटर आपण घ्यायचा तर लक्षात घ्या नंबर ऑफ मोल्स n ची व्हॅल्यू ती आपली किती घेणार आपण 0.2 ओके इनटू गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू तुम्ही किती घेणार सांगा ओके वॉल्यूम लिटर मध्ये घेणार ना वॉल्यूम आपलं 1 लिटर ती 0.2 आपली ती मोल्स आहे 0.2 मोल्स ओके गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू 0.0822 लिटर एटमॉस्फियर पर मोल पर केल्विन इनटू टेम्परेचर किती आपलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे सी किती आलं आपलं 273 केल्विन केल्विन मध्ये 273 तर का ती व्हॅल्यू इथं पुट अप करा 273 केल्विन डिवाइड बाय 1 लिटर आहे वॉल्यूम सो का आता याचं जे सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळणार आहे ते आपलं 4.48 एटमॉस्फियर ठीक आहे
4.48 ऍटमॉस्फियर आपल्याला मिळणार आहे. लक्षात आहे. आपला फंडा फॅक्टर I इज इक्वल टू काय आपला पाय ऍब्सॉर्ब डिवाइड बाय काय आपला पाय थेरोटिकल. लक्षात आहे. आता मग आपला इथं व्हॅल्यू पुट अप केल्यावरती कसं येणार आहे पाय ऍब्सॉर्ब इज इक्वल टू कसा मिळणार तुम्हाला. ओके हिच्यावर लक्षात घ्या. इथं आता मी लिहितोय बघा इथं फंडा फॅक्टर I इज इक्वल टू पाय ऍब्सॉर्ब डिवाइड बाय काय आपला पाय थेरोटिकल. म्हणजे पाय ऍब्सॉर्ब ऍस्मोटिक प्रेशर हे I इनटू काय असणार आहे पाय थेरोटिकल असणार आहे. बरोबर ना. ओके मग I ची व्हॅल्यू किती आहे आपली फंडा फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे 1.83 आहे ना. आपल्या थेरोटिकल ऍस्मोटिक प्रेशर किती आला पाय थेरोटिकलची व्हॅल्यू हे आपलं पाय थेरोटिकल लक्षात घ्या. ही व्हॅल्यू मिळाली आहे पाय थेरोटिकल. ओके हे लक्षात ठेवायचं. थेरोटिकल ऍस्मोटिक प्रेशर आपण असं काढतो. चल का पाय थेरोटिकल किती आला आपलं 4.48 ऍटमॉस्फियर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू बघा आपल्याला ऍब्सॉर्ब ऍस्मोटिक प्रेशर आपल्याला मिळणार आहे ते 8.2 ऍटमॉस्फियर मिळणार आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे 8.2 ऍटमॉस्फियर. चल का अशा प्रकारे आपल्याला ऍब्सॉर्ब ऍस्मोटिक प्रेशर आणि फंडा फॅक्टर आहे. तर त्या दोघांचे सुद्धा व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केले. चल का पाय ऍब्सॉर्ब अशा तीन हे दोन्ही सुद्धा व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केले. कसं काय ना. ओके हे त्यात काय डाऊट आहे. ओके हे त्यानंतर आता नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यामध्ये बघा ओके लक्षात याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 6 काय बघा 0.01 मोलर आहे. चल का molarity aqueous formic acid solution freezes at minus 0.021 degree Celsius. Calculate its degree of dissociation. Kf ची व्हॅल्यू दिली आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल दिलेला आहे. आपल्याला इथं मोलॅरिटी दिलेला आहे गिवन व्हॅल्यू मध्ये. मोलॅरिटीची व्हॅल्यू दिली आहे मोलॅरिटी स्मॉल m ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे ती 0.01 मोलर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलाय. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपला Tf असतो. ती किती आहे आपला -0.021 डिग्री सेल्सियस दिलाय फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण अल्फा या सिम्बॉलने दाखवतो. चल का अल्फा आणि Kf दिलाय आपल्याला त्याच्यामध्ये क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑर मोलर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता लक्षात घ्या त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इथं याच्यामध्ये काय काय दिले आपल्याला फाइंड आउट करायचं. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा काढायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे अल्फा इज इक्वल टू I-1 डिवाइडेड बाय n-1. ओके आता मग सुरुवातीला फंडा फॅक्टर I ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. त्याशिवाय आपल्याला ओके डिग्री ऑफ डिसोसिएशन काढता येणार नाही. ओके मग आता इथं बघा सुरुवातीला डेल्टा Tf आपण काढूया. डेल्टा Tf ऑब्झर्व डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट हा डायरेक्ट प्रॉब्लेम वरूनच काढायचा असतो. चल का तो कसा काढायचा बघा. डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट काय असतो आपला फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आता प्युअर सॉल्व्हेंट कोण गॅस असतो वॉटर गॅस असतो. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आपला किती असतो 0 डिग्री सेल्सियस मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलेला आपला Tf किती आहे -0.021 दिलेला आहे डिग्री सेल्सियस. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग हे 0 डिग्री सेल्सियस मायनस मायनस प्लस होईल 0.021 तर का डिग्री सेल्सियस म्हणजे ही किती झालं आपलं 0.021 डिग्री सेल्सियस आपल्या इथं झालेलं आहे. आता 0.021 डिग्री सेल्सियस हा आपल्याला काय मिळाला ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपल्याला मिळाला. आता ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट नंतर आपल्याला काय करायचं याच्यामुळे थेरोटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो आपण कसा करणार आता बघा याच्यामध्ये
डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय आहे ना सांगा. तसं आपले थेओरेटिकल करायचं असेल तर काय आपण फॉर्म्युला यूज करतो ना. डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय असतो आपला केएफ इनटू काय असतो एम. का केएफ इनटू एम. आता लक्षात घ्या इथं फॉर्म्युला काय आपण आता मॉडिफिकेशन केलं होतं. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या एक्सप्रेशन मध्ये आपण मॉडिफिकेशन केलं होतं फंडा फॅक्टर घेऊन. ते आपलं काय होतं डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इनटू काय होतं आपला केएफ इनटू एम. आय आपला फंडा फॅक्टर आहे. आता लक्षात घ्या इथं फंडा फॅक्टर आय ची जी व्हॅल्यू असणार आहे ते आपल्याला किती आहे ते पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आता डेल्टा टीएफ आपला इथे किती आलाय डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे माहित नाही ना. तर आय ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला माहित नाही. ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल की कशावरून करूया ऑब्झर्व्ड डिफरन्शियल फिजिक्स पॉइंट वरून करूया सुरुवातीला. त्यानंतर आपण डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू इथे घेऊया. आता इथं बघा आय ची व्हॅल्यू आपल्या इथे येणार आहे ती जवळपास आपली 1 असेल का. तर बघा इथं आय किती येणार आहे डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड. ओके ऑब्झर्व्ड डिफरन्शियल फिजिक्स पॉइंट इज इक्वल टू आय. ठीक असेल बघा याच्यामध्ये आता डेल्टा टीएफ इज इक्वल टू डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड आपल्याला मिळालाय. म्हणजे ह्याच्यावरूनच आपण आय इज इक्वल टू फॉर्म्युला कसा लिहू शकतो डेल्टा टीएफ डिवाइडेड बाय काय लिहू शकतो आपण केएफ इनटू एम. बरोबर ना केएफ इनटू स्मॉल एम. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आपली डेल्टा टीएफ किती आपला 0.021 आहे. तो आपण इथे लिहू शकतो. ओके डिग्री सेल्सियस डिवाइड बाय केएफ. केएफ ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. मोलॅरिटी दिली आहे 0.01. याच्यावरून आपण आय ची व्हॅल्यू काढून घेतली. तो फंडा फॅक्टर आय आपल्याला इथे मिळणार आहे. तो किती आपल्याला 1.13 आहे फंडा फॅक्टर. आता मग एकदा फंडा फॅक्टर मिळाला की आपल्याला आपण काढू शकतो याच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आता मग आता इथं फॉर्मिक ऍसिड आहे. फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला कसा आहे आपला की फंडा फॅक्टर आय ची व्हॅल्यू मिळाली. फॉर्मिक ऍसिड जो आहे फॉर्मिक ऍसिड तो फॉर्मिक ऍसिड आपला काय असणार आहे HCOOH असतो सारखा. ह्याच्यामध्ये कुठल्या आयन असतात H प्लस COO मायनस. हे दोन पार्टिकल्स आहेत लक्षात घ्या. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले याच्यामध्ये 2 आले ना. एका सोल्युशन मध्ये 2 पार्टिकल्स आले लक्षात घ्या. ओके 2 पार्टिकल्स आले एक H प्लस आणि एक COH प्लस प्लस HCOO मायनस. ओके H प्लस प्लस HCOO मायनस. हे आपले 2 पार्टिकल्स आले. आपला 2 पार्टिकल एक असतील तर n ची व्हॅल्यू काय आली 2 आली ना. नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आले n ची व्हॅल्यू. मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला I-1 डिवाइड बाय n-1. आय ची व्हॅल्यू तर मिळालीच ना आपल्याला. आय ची व्हॅल्यू किती आपली 1.13 -1 डिवाइड बाय n ची व्हॅल्यू 2 आहे. 2 -1 झालंय. म्हणजे हे कसं आलं आहे आपला आता अल्फा इज इक्वल टू ओके 1.13 -1 म्हणजे सी किती आलं वरती 0.13 आलं ना. आणि डिवाइड बाय 2 -1 म्हणजे इथं 1 आलं. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आलं आपला 0.13 आलं. बरोबर आहे ना. आपल्याला जर पर्सेंटेज अल्फा काढायचा असेल पर्सेंटेज अल्फा ही डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू आपल्याला इथंच मिळाली 0.13. जर तुम्हाला पर्सेंटेज अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे पर्सेंटेज अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे 0.13 इनटू काय येणार आहे 100. आता ह्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला ही किती मिळेल आपल्याला सांगा 13 मिळेल ना. सांगा ही किती आहे आपल्याला 13%. ते 0.13 ते आपल्याला 13% आपल्याला याचा आन्सर मिळेल. ओके लक्षात येईल ना की अशा पद्धतीने आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. क्लियर झालाय सगळा प्रॉब्लेम की ह्यात काय डाऊट नाही ना. ओके आता रिमेनिंग प्रॉब्लेम आपण आता नेक्स्ट लेक्चर घेऊया. ओके